छान झालाय। हे नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, खूप 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 छान असाल। तर आज मी बनवत आहे केक। हो, केक मलाच माहित नाहीये तो कसा होणार आहे, पण आपण बनवणार आहे आज केक। सिंपल रेसिपी वाला केक बनवणार आहे आपण, पण मला येईल का माहित नाही, बघूयात येतो की नाही। ते जे पण करेल ते छानच होईल अशी आशा करते मी। चला मग केक बनवायला घेऊया। आता असं आहे की माझ्याकडे ना केकचं जे भांड असतं ना ते नाहीये, तर हे जे चहाचं भांड आहे माझ्याकडे, तर त्यात मी आहे ना केक करणार आहे। आता यात येतो की नाही माहित तर नाहीये, पण बघूयात आता। आता आहे ना केक साठी पहिले आपण आहे ना बॅटर रेडी करून घेऊयात केकचं। आता मी रव्याचा केक करतेय, तर मग पहिले आपण रवा त्याचं बॅटर रेडी करून घेऊयात। ओके, आता इथे पातेल्यामध्ये मी ते पहिले काढून घेते। सर्व मिक्सरच्या भांड्यात आहे ना सर्व पहिले बारीक करून घेते आणि नंतर पुढचं बॅटर करायला घेऊया। आता त्यासाठी आहे ना मी 1 वाटी रवा घेतेय, आता त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालतेय आणि इलायची टाकते 2। आता आहे ना याची पावडर करून घेते मिक्सर मध्ये। आता याची पावडर करून घेतली आहे मी या पद्धतीने। हे ना एका भांड्यात काढून घेऊ आपण सर्व मिश्रण। यामध्ये ना 3 चम्मच कोको पावडर टाकली आहे मी। हे मिक्स करून घेते सर्व। यामध्ये ना थोडं थोडं गरम दूध टाकतेय। हे सर्व मिश्रण आहे ना एकजीव करून घ्यायचे, म्हणजे चांगलं मिक्स करून घेतेय। आता ना असं या पद्धतीने ना मी सर्व मिक्स करून घेतलंय। आता हे 10 मिनिटं आहे ना आपण झाकून ठेवूयात असंच। तर आता ते मी 10 मिनिटं तसंच ठेवतेय बॅटर। तोपर्यंत आहे ना आपण तवा आहे ना गरम व्हायला ठेवूयात, प्रीहीट व्हायला। आता हा माझ्याकडे लोखंडी तवा आहे, तो ठेवूयात आपण गॅसवर। आता हा तवा आहे ना मी गरम व्हायला ठेवून देते। ज्यात मी केक करणार आहे ना ज्या भांड्यात, त्याला आहे ना आपण तूप लावून घेऊयात, खाली ना लागणार नाही वगैरे। हवं तर तुम्ही बटरही लावू शकतात, पण मी ना इथे तूप लावून घेते। 10 मिनिटं झालेले आहेत, बघूयात आपण बॅटर। आता हे खूप घट्ट झालंय, त्यामुळे ना यात थोडंसं मी दूध घालते। या पद्धतीने आता बॅटर रेडी झालेला आहे। आता यात आहे ना 2 चम्मच आपण आहे ना तूप टाकूयात। 2 चम्मच मी यात तूप टाकतेय। आता यात 1 छोटा चम्मच आहे ना बेकिंग पावडर टाकतेय, आणि तोच छोटा अर्धा चम्मच बेकिंग सोडा टाकलाय, आणि एका डायरेक्शन मध्ये आपल्याला हे आता हलवायचं। हे लगेच आहे ना ह्या भांड्यात ट्रान्सफर करून घेते मी। आता हे तव्यावर ठेवले भांडं, हे 30 ते 35 मिनिटांनी आपल्याला झाकून ठेवायचे यावर। आपण आता यावर झाकण ठेवून असंच हे होऊ देऊयात 30-35 मिनिटं। कमी गॅसवर आहे ना हे 30-35 मिनिटं होऊ देऊयात आपण, बघूयात मग। मला ना खूप भीती वाटतेय, कारण मी पहिल्यांदाच केक बनवतेय। झाला पाहिजे नीट, आशा करते चांगलाच होईल। बी पॉझिटिव्ह, चांगलाच होईल। काही कळेना, कारण चांगला झाला पाहिजे, नाहीतर नुकसान माझ्याकडून। आणि मला ना असं काही नुकसान झालं ना मला अजिबात आवडत नाही अन्नाचं, त्यामुळे नको व्हायला, आणि छान झाला पाहिजे अशी आशा करते मी। बघूयात आता कसा होतो ते, शेवटी तुम्हाला कळेलच की कसा झाला आहे केक ते। आता मी वाट बघते की 35 मिनिट्स कधी कंप्लीट होतील, आणि कधी मी बघेल तो केक झालाय की नाही आणि व्यवस्थित झालाय का असा। तो व्यवस्थित झाला ना की मग थोडी मनाला पण शांती भेटेल, आणि छानही वाटेल खूप, की अरे वा पहिल्यांदा बनवला पण खूप छान बनला आणि मस्त बनला ते। वाट बघते मी आता 35 मिनिट्स कधी कंप्लीट होत आहे ते। मस्त छान पाऊस येतोय, त्यामुळे मस्त वाटतंय। मी ना कंटाळली आता, केव्हाची वाट बघते की कधी 35 मिनिटं होतात आणि होतच नाही। अजून 10-15 मिनिटं बाकी आहे, चांगलाच बनला पाहिजे। एक्साइटेड आहे मी केक बघण्यासाठी, की मी म्हणजे केक कसा बनवलाय ते। 30 मिनिटं झालेले आहेत, आता आपण आपला चेक करू केक। बघूया। ओ माय गॉड, हो केक झालेला आहे रेडी।
अजिबात लागलेलं नाही. म्हणजे आपला केक पूर्णपणे रेडी झालेला आहे. गॉड, एकदम व्यवस्थित बनलेला आहे. आता फायनली जेव्हा तो थंड होईल ना तेव्हा आपण त्याला काढून घेऊयात त्या भांड्यातून आणि बघू तो कसा बनला आहे ते, म्हणजे टेस्ट कशी लागते. आता म्हणजे बनला तर एकदम छान आहे. केक छान वाटतोय, छान झालेला दिसतोय, म्हणजे टेस्ट पण छानच असेल. बघू आता आपण थंड झाल्यावर बघूयात कशी लागते. आता इथे ना मी पातेल्यातून काढून घेतला केक, बघू शकता तुम्ही. ओ माय गॉड, इट्स सो स्पॉन्जी. असं मस्त छान स्पॉन्जी झाला आहे आणि खूप मस्त वाटतोय, खूप छान झाला आहे. वा, आता आहे ना आपण केकला आहे ना थोडंसं डेकोरेट करूया. इथे आहे ना 2 भागात मी आहे ना केकला डिवाइड करून घेतलेला आहे. इथे ना आपण आता मस्त छान क्रीम लावूया. क्रीमसाठी आहे ना मी अमूल फ्रेश क्रीम घेते आणि त्यामध्ये ना आपण चॉकलेट सिरप ॲड करूया आणि क्रीम तयार करून घेऊयात. या क्रीममध्ये ना आपण चॉकलेट सिरप ॲड करू. हे आता चांगलं मिक्स करून घेते मी, सिरप आणि क्रीम. आता थोड्या वेळ मी हिला फ्रीझरमध्ये ठेवलं होतं थंड व्हायला. चला आता आपण केकवर लावून घेऊयात. आता माझ्याकडे झालं असं की व्हिपिंग क्रीम नाही आहे, त्याच्यामुळे हा जुगाड चालू आहे माझा. मी पूर्ण स्प्रेड करून घेते, नंतर मी तुम्हाला फायनल दाखवते. वरून पण तीच क्रीम आपण टाकतोय यावर. या पद्धतीने मी याला डेकोरेट केलं आहे. आता आहे ना थोडीशी आहे ना त्यावर कोको पावडर स्प्रेड करते. या पद्धतीने आहे जो केक जो रेडी झालेला आहे. अजिबात डेकोरेट करता आलेला नाही तो केक, पण इट्स ओके. टेस्टशी आपल्याला घेणं देणं आहे. टेस्ट छान झाली असेल तर केक पण आपला छान झाला आहे. आपण आहे ना केक आता आईला देऊन बघूयात कसा झालाय ते. आई सांगेल. आई, केक खाऊन बघ आणि मला सांग कसं झालाय ते. थोडासा खूप सुंदर झाला, खूप छान झाला, टेस्टी झाला, खरंच छान झाला. आई आहे ना जास्त काही केक खात नाही, पण तिने मी बनवलेला केक खाल्ला. हा ता माझी टर्न आहे, मी बघते कसं झालंय ते. ती तर म्हटली छान झाला. माझं मन राखण्याकरता बोलली की काय माहित नाही, पण आता आपण खाऊन बघूयात. खूप छान झालाय सिरियसली. म्हणजे मेहनत रंग लाई. सिरियसली मस्त झाला. मला म्हणजे वाटलंच नव्हतं की असं होऊ शकतोय किंवा एवढा छान होईल. मस्त. मला सिरियसली वाटलं नव्हतं की मी बनवू शकेल केक, पण मी बनवला. आणि ज्याला येत नाही ना तो पण बनवू शकेल ही रेसिपी बघून. बघा तुम्ही आणि बनवा. खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी बनतो आणि खरंच खूप छान झाला आहे केक. घरी बनवला हा केक? हो. कसं काय म्हणजे बेक करून. हो का? हो. कसं लागतंय? मस्त. खरंच आवडला तुम्हाला? थँक्यू. बरं, दुकानात जायची गरज नाही आपल्याला. हुशार. घरीच केक बनवायचे. ओ, डेकोरेट नाही करता आला मला. एवढं झालं, खूप झाला. आपल्याकडे व्हिपिंग क्रीम नव्हती ना, जेवढं होतं तेवढ्या ह्याच्यात केलं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा मग. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला बेल आयकन आहे ती पण प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा. तर चला मग भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, नमस्कार.